नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत 10 लाख रुपये किमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या आहेत। मालेगाव दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई आग्रा महामार्गावर 2 संशयास्पद इसम बनावट चलनी नोटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पेट्रोलिंग दरम्यान A1 सागर हॉटेल समोर 2 इसम आढळले। त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 500 रुपयांच्या 2000 बनावट नोटा, एकूण 10 लाख रुपये, 2 मोबाईल फोन आणि 1 बॅग असा एकूण 10,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अटक केलेल्या दोघांची नावे पुढील प्रमाणे आहेत। 1. नाझिर अक्रम मोहम्मद अय्यूब अन्सारी, वय 34 वर्ष, राहणार मोमिनपुरा, बुरहानपूर, मध्य प्रदेश। 2. मोहम्मद जुबेर मोहम्मद अशरफ अन्सारी, वय 33 वर्ष, राहणार हरीरपुरा, वॉर्ड क्रमांक 31, बुरहानपूर, मध्य प्रदेश। नोटांची तपासणी केल्यावर त्या पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणी भारतीय चलन कायदा व भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 189, 198, 3-5 अंतर्गत मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयाने त्यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी, पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे, पोलीस हवालदार अमोल शिंदे, पोलीस हवालदार प्रकाश बनकर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल मोरे यांच्या पथकाने केली आहे। 29 तारखेला मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर A1 सागर या हॉटेलच्या समोर 2 संशयित व्यक्ती या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या। त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झडती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः 10 लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे। 500 रुपयाच्या 2000 नोटा त्या ठिकाणी होत्या। त्याचं व्हेरिफिकेशन केले असता त्या संपूर्ण नोटा ह्या बनावट असल्याचे निदर्शनास आलेले आहे। हे 2 व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बरहानपूर, मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवासी आहेत। यांच्या कब्जातून संपूर्ण मुद्देमाल आणि 2 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत। या नोटा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा आतापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगावच्या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे। याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी याबाबतचा अधिक तपास करत आहेत। आरोपींना 8 दिवसाचा PCR मिळालेला आहे।